आता या संदर्भामध्ये राजस्थान किंवा उत्तर प्रदेश असेल यांनी काही एक धोरण तयार करायला घेतलेलं आहे। तर या दोन्ही धोरणांचा विभाग म्हणून अभ्यास हा केला जाईल की त्यांनी कुठल्या कुठल्या बाबी धोरणामध्ये समावेश केलेला आहे। कारण याच्यामध्ये एक फार थिन लाईन आहे। एका बाजूला आपण ऑनलाईन गेमिंगच्या विरोधामध्ये काय धोरण आणायचं या संदर्भामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन हे त्याच्यावरचे त्यांचे अजून जे निर्णय आहेत किंवा त्याच्यावरचं जे एक सविस्तर धोरण आहे हे आखणं त्याच्यावर अजून सुरू आहे। आणि अशा वेळेला एक बायफर्केशनची लाईन आहे। कारण पबजी आणि हे सगळे ऑनलाईन गेमिंगमध्ये ओळखलं जातं, ज्याच्यामध्ये आता अजून कडक नियमावली आणावी ह्या संदर्भामध्ये अनेक इथेही आपल्याही सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये त्या संदर्भामधली चर्चा झालेली आहे आणि केंद्राच्या विविध स्तरांवर झालेली आहे। त्यामुळे त्याचं एक बायफर्केशन होणं की इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्समध्ये ई स्पोर्ट्समध्ये समावेश करत असताना नेमकं त्याच्यातल्या कुठल्या स्पोर्ट्सचा आपण समावेश धोरणामध्ये करावा आणि कुठल्या याच्यामध्ये जे रिस्ट्रिक्शन्स आहेत हे ठेवले गेले पाहिजेत याच्यावर बारकाईनं अभ्यास होणं हे गरजेचं आहे। हे होत असताना कौशल्य विकास असेल, उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, बाल विकास असेल ह्यांच्यासोबत सुद्धा आणि गृह विभाग ह्यांच्यासोबत सुद्धा समन्वय साधून हे धोरण आखणं हे गरजेचं आहे। कारण त्याचा कुठेही दुष्परिणाम हा होता कामा नये याची दक्षता ही त्यानिमित्ताने घेतली गेली पाहिजे। आणि एका बाजूला आपण स्मार्टफोनचा किंवा स्क्रीन टाईमचा वापर हा एका बाजूला आपण कमी करणं मुलांच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून तर त्या ह्याच्यानी करत असल्यामुळे याच्या संदर्भातलं एक सविस्तर धोरण आणि ज्या राज्यांनी याचं धोरण तयार केलेलं आहे त्यांनी सुद्धा काय गोष्टींचा समावेश केलेला आहे आणि काय आणखीन नव्याने गोष्टी आपल्याला याच्यामध्ये समावेश कराव्या लागतील याच्या संदर्भातला सविस्तर अभ्यास करून क्रीडा विभागाच्या वतीने याचं धोरण तयार केलं जाईल आणि ते शासनाकडे त्या संदर्भातलं दिलं जाईल।